नमस्कार. मी दुबईमध्ये 11 वर्ष राहिलोय आणि मी बराच फिरलोय जीसीसी कंट्रीजमध्ये, सौदी अरेबिया, ओमान, यूएई. आणि तिथे कॅमल मिल्क खूप प्रसिद्ध आहे. लहान मुलांना देतात. बरेच हेल्थ ऍडव्हान्टेजेस सांगितले जातात. कॅल्शियम रिच आहे. दुसरी गोष्ट अशी की आमचा जो टीव्ही शो आहे हॉर्सेस टेबल जो जिता वही सिकंदर, याच्यामध्ये सीझन 3 मध्ये एक लेडी फाउंडर आली होती. तिच्या ब्रँडचं नाव होतं ऑर्गॅनिको. हा ऑर्गॅनिको ब्रँड हा डॉंकी मिल्क पासनं स्किन केअर प्रॉडक्ट्स बनवत होता. सो तिच्याकडे क्रीम्स होती, सोप होता आणि शो मध्ये खूप चांगले प्रॉडक्ट्स दिसत होते. मी इन्व्हेस्टमेंट नाही केली, मी ट्रॅक पण नाही केलेलं त्या कंपनीची पुढे काय प्रोग्रेस झाली. पण आज एक अद्विक नावाचा खूप मोठा ब्रँड इंडियामध्ये आहे जो डॉंकी मिल्क पासनं बऱ्याच गोष्टी करतो. त्याचा साधारण टर्नओव्हर यावर्षीचा 10 कोटी रुपये असेल आणि तो मोस्टली एक्सपोर्ट करतो. पण हा एकच ब्रँड आहे अख्ख्या भारतात. आणि डॉंकी मिल्क, ऑर्गॅनिक डॉंकी मिल्क साधारण 1,000 रुपये लिटरच्या आसपास विकलं जातं. सो व्हेरी प्रीमियम, सुपर प्रीमियम मार्केट याचं म्हणता येईल. पण नेहमीचे आपला जो डेअरी बिझनेस असतो, गाईचं दूध, म्हशीचं दूध, ह्याच्या व्यतिरिक्त बकरीचं दूध, कॅमल मिल्क, डॉंकी मिल्क या अपकमिंग बिझनेस कॅटेगरीज मला वाटतात. इमिजिएटली नाही, पण पुढच्या 2-5 वर्षात ही बिझनेस सेक्टर्स खूप प्रोग्रेस करतील असं